नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 15 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण बघा. प्रश्न पहिला आहे, चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स आहेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, पी चिदंबरम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन्स आहेत महात्मा फुले समता योजना, क्रांतिज्योती आधार योजना, बिरसा मुंडा स्वधार योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आहेत डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर तारा भवाडकर, डॉक्टर प्रकाश आंबेडकर, डॉक्टर तात्याराव लहाने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर तारा भवाडकर यांना हा साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, COP28 हवामान परिषदेत किती सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन आहे 2070, 2040, 2050, 2060. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 2050पर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची घोषणा करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, COP28 हवामान परिषदेत जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी कोणता करार करण्यात आलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट. ऑप्शन्स आहेत द ग्लोबल स्टॉकटेक, द ग्लोबल वॉर्मिंग, द ग्लोबल वर्ल्ड, द ग्लोबल इंधन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, द ग्लोबल स्टॉकटेक हा करार आता करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे? ऑप्शन्स आहे 34वा, 28वा, 24वा, 32वा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत 28वा देश आहे. पुढचा प्रश्न, महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? ऑप्शन बघा हिमाचल प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न बघा, महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन्स आहेत सुवर्ण, ब्रॉन्झ, रौप्य, कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब्रॉन्झ पदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनाबाबतच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचे प्रमाण GDPच्या किती टक्के आहे? ऑप्शन्स आहे 18, 19, 20, 15. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, GDPच्या एकूण 18% आहे. त्याच्याच रिलेटेड पुढचा प्रश्न, RBIने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवर कर्जाचे सरासरी प्रमाण GDPच्या किती टक्के आहे? ऑप्शन बघा 24.5, 25.6, 27.6, 26.7. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 27.6. मित्रांनो इकॉनॉमिक्समध्ये थेट प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचा आहे. ऑप्शन्स बघा राजकारण, उद्योग, साहित्य, अभिनय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ते अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणता क्रिकेट खेळाडू नोव्हेंबर महिन्यातील ICC मेन्स प्लेयर ऑफ मंथ ठरला आहे? ऑप्शन्स आहे सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, ट्रेविस हेड, रचिन रवींद्र.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ट्रेव्हिस हेड. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.